हरि जय जय राम कृष्ण हरि श्री राम हरि श्री राम रूप पाहता लोचन
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया मस्तक हे पाया
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातोधिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातोधिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. सेवेसाठी घेतलेला अभंग. जगद्गुरु जगत वंदनीय भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहू निवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा असून या 3 चरणातून महाराज संतांचं महिमान वर्णन करतात. संतांना प्राप्त झालेलं मोठेपण कोणत्या साधनाने प्राप्त झालं त्या साधनाचा विचार मांडतात आणि ही स्थिती प्राप्त होण्याकरता तातड करून चालत नाही असा आम्हाला उपदेश करतात. अशा 3 प्रकाराने 3 दृष्टीने विवेचन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल या निमित्ताने सेवा आहे ते निमित्त आपल्या सर्वांना विदित आहे. परम उपकार आहेत मोठे बाबांचे आपण सर्वांवरती. साधूंचं मोठेपण अनेक दृष्टीने विचारात घेता येण्यासारखे आहे आणि त्यांनी जे काही केलेले उपकार आहेत त्या उपकाराच्या स्मरणार्थ आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी असलेली जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून चालू असलेला हा सोहळा आहे. भारतीय संस्कृतीचा विचार जर केला तर भारतीय संस्कृती ही कृतज्ञतेची संस्कृती आहे. मानवी जीवन हे कृतज्ञता परिपूर्ण असावं. एक कृतज्ञता आहे आणि एक कृतघ्नता आहे. जीवन कसं असावं तर कृतज्ञ असावं. कृतघ्नाला प्रायश्चित्त नाही असा विचार दिला आहे. महाभारताचा आपण जर विचार केला तर अनेक प्रकारची पाप आहेत. त्या पापांना प्रायश्चित्त धर्मशास्त्राने विहित आहे. कृतघ्ने नास्ति निष्कृती. जो कृतघ्न होतो त्याला प्रायश्चित्त विधान दिलेलं नाही आहे. महाभारतामध्ये कृतघ्नत्वाचा दर्जा किती खालावलेला असतो या संदर्भामध्ये सुंदर विचार आलेला आहे. एक राजहंस आहे. त्या राजहंसाचं चिंतन करत असताना महाभारतकार सांगतात रोज पहाटे लवकर ब्राह्म मुहूर्तावर उठत असे, ब्रह्मचिंतन करत असे आणि सरोवरामध्ये स्नान करून हा ब्रह्मलोकाला जात असे. थोडासा स्वल्पविराम देण्याची आवश्यकता आहे. राजहंस आहे परंतु ब्राह्म मुहूर्तावर उठतोय. आज परिस्थिती अशी आम्ही माणसं आहोत पण तरी देखील ब्राह्म मुहूर्तावरती उठणं ही आमची स्थिती राहिली नाही. मनुस्मृती आम्हाला सांगते ब्राह्मे मुहूर्ते बुद्धेत धर्मार्थौ चानुचिंतयेत. दिनक्रमाचा विचार करत असताना ब्राह्म मुहूर्तावरती उठावं, धर्म आणि अर्थ या उभय पुरुषार्थांच्या संबंधाने चिंतन करावं. विठ्ठल क्षेत्राच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी गुरुकुल पद्धती आहे त्या ठिकाणी काही अंशी हे ब्रह्म मुहूर्तावर उठणं वगैरे जे नियम आहेत ही प्रणाली आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण प्रायः आपण जर जीवनाचा विचार केला तर ही स्थिती ढासळली. आता ब्राह्म मुहूर्तावरती उठणं राहिलं नाही. हा राजहंस आहे. ब्राह्म मुहूर्तावरती उठतो, ब्रह्मचिंतन करतो. उठल्या उठल्या प्रथम भगवंताचं नामस्मरण सांगितलेलं आहे. प्रातः स्मरामि रघुनाथ मुखारविंदम मंदस्मितं मृदुलभाषि विशाल भालम कर्णावलं विचल कुंडल शोभिगंडम कर्णांत दीर्घ नयनाभिरामम. आज आमच्याकडनं स्मरण होत नाहीये. हा रोज स्नान करून ब्रह्मलोकात जात असे. ब्रह्मदेवाने काही उपदेश करावा, तो उपदेश घेऊन त्या राजाकडे जात असे.
राजाने त्या राजहंसाचं स्वागत करावं, प्रार्थना करावी. आज आपण ब्रह्मलोकात गेला असाल, होय गेलो होतो. ब्रह्मदेवाने आपणास काही उपदेश केला असेल, होय केला. मग त्या उपदेशाचा काही सार मला सांगाल काय? राजहंसाने सांगावं, सांगतो. आणि म्हणून ब्रह्मदेवाने जो काही केलेला उपदेश आहे त्याचं सार राजहंस राजाला सांगत असे. असा या राजाचा राजहंसाचा दिनक्रम चालू होता. बरेच दिवस अव्याहत स्वरूपामध्ये ही प्रक्रिया चालू असताना एक 2-3 दिवस झाले त्या राजाकडे राजहंस आला नाही. का आला नाही त्याची चौकशी राजा करायला लागला. इकडे घटना अशी झालेली आहे, हा राजहंस ज्या झाडावर थांबत असे, राहत असे, एक दिवस एक प्रवासी दुपारच्या वेळेला जरा थकलेला त्या झाडाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी विश्रांतीला बसला. थोडासा आडवा झाला, अंग टाकलं त्याने. पण झाडाच्या पानांमधनं येणारी जी उन्हाची तिरीप आहे, किरण आहेत, हे किरण त्याच्या चेहऱ्यावर येत असल्यामुळे त्याला काही झोप व्यवस्थित लागेना. राजहंस विचार करतोय, मी ज्या झाडावर राहतो त्या झाडाच्या आश्रयाला हा आलाय, याचा अर्थ आहे हा माझा अतिथी आहे आणि अतिथीचा सत्कार आपण केला पाहिजे. भारतीय संस्कृतीने देवतांचा विचार करत असताना अतिथीला सुद्धा देवता स्वरूप मानलाय. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि नंतर म्हटलंय अतिथी देवो भव. अतिथी हा देव आहे. किंबहुना अतिथी सत्कार करणं हे मानवी जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. मनुस्मृतीचं आपण जर चिंतन केलं, रोज जाणतेपणे अथवा अजाणतेपणे माणसाकडनं 5 प्रकारची पाप ही होतात. चुल्लीनी, पूर्वी चुली होत्या, त्यामुळे चुलीत लाकडं वगैरे घातली की त्यामध्ये कृमी कीटाणूंची हिंसा होत असे. मार्जनी, झाडत असताना अनेक जीवांची हिंसा होते. कांडणी, कांडत असताना. पेशणी, दळत असताना. पूर्वी जाते होते, आज आपण गिरणीतनं दळून आणतो, परंतु त्यामध्ये जीवहिंसा होत नाही असं मात्र आम्हाला म्हणता येत नाही. आणि जलकुंभ, पाणी भरत असताना किंवा पाणी प्राशन करत असताना असे 5 प्रकारचे पंचसूना म्हटलेले आहे त्याला. 5 प्रकारचे दोष होत असतात. या दोषांच्या परिमार्जना करता प्रत्येक व्यक्तीने रोज पंचमहायज्ञ केली पाहिजे. म्हणून स्मृतीचं चिंतन आहे. ब्रह्मयज्ञ आहे, मनुष्य यज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, देवयज्ञ आहे आणि भूतयज्ञ आहे. असे ते 5 यज्ञ आहेत. प्रत्येक यज्ञाचं लक्षण हे मनुस्मृतीने वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. गाईला वगैरे आपण जो काही गोग्रास घालतो याला भूतयज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून परमपूज्य गुरुवर्य सांगत असतात, आम्ही स्वयंपाक करतो तर तो स्वयंपाक केवळ आपल्या करता नाही आहे, या स्वयंपाकामध्ये सर्वांचा सहभाग आहे. म्हणजे तव्यावरची असलेली पहिली पोळी ही गाईला द्यायची, तव्यावरची असलेली शेवटची पोळी जी आहे ही कुत्र्याला घालायची आहे. ह्या 2 पोळ्या आपल्या नाही आहेत. आपण म्हणतो ज्या वेळेला इहलोकातून परलोकात जीव जातो त्यावेळेला एकटा जातो, पण शास्त्र आम्हाला समजावून सांगताय त्याच्याबरोबर 2 कुत्री जातात. जो श्वानौ श्याम सबलौ वैवस्वतकुलोद्भवौ ताभ्याम अन्नं प्रदास्यामि रक्षेतां पथिमां सदा. यमदूत असलेले हे 2 श्वान जे आहेत. म्हणून पहिला गोग्रास आहे, नंतर असलेला हा श्वान बली आहे, कावळ्याला कुत्र्याला द्यायचा आहे. एक काक बली सांगितलाय, कावळ्यालाही ग्रास द्यायचा आहे. हा सगळं जो आहे हा भूतयज्ञ आहे. तर्पण करणे पितृयज्ञ आहे, देवपूजा इत्यादी करणे ब्रह्मयज्ञ आहे. त्याप्रमाणे अतिथीचा सत्कार करणे हा मनुष्य यज्ञ आहे. विठ्ठल म्हणून नियम असा दिलाय, श्वान बली झाला, गोग्रास झाला, काक बली द्यावा, हातपाय धुवावेत आणि किमान गोदोहन काल मात्र पर्यंत गायीची धार काढण्याकरता जितका वेळ लागतो तितक्या काळापर्यंत अतिथीची प्रतीक्षा करायची, वाट पाहायची आहे. कोणी अतिथी आला तर देवता स्वरूप म्हणून त्याचा सत्कार करायचा, त्याची पूजा करायची आणि त्याला अन्न द्यायचंय. इथे अतिथी म्हटलेलं आहे.
अतिथी वेगळा आहे आणि पाहुणा वेगळा आहे. मनुस्मृतीने याचाही विचार दिलेला आहे. ज्याच्या येण्या जाण्याला कोणत्याही प्रकारची तिथी नसते त्याला अतिथी असं म्हटलं जातं. विठ्ठल. लक्षण फार सुंदर आलंय शास्त्र वचनामध्ये. अज्ञात कुल गोत्रो वा मध्यान्हादि समागतः अन्नाद्यर्थी मानवो यः सोतिथी परिकीर्तितः. 3 घटक दिलेली आहेत. पहिला घटक असा दिलेला आहे अज्ञात कुल गोत्रो वा, ज्याचं नाव कुळ वगैरे आम्हाला काही माहिती नाहीये. मध्यान्हादि समागतः, दुसरा अंश त्यामध्ये आहे तो मध्यान्हाला आलेला असावा, भुकेच्या वेळेला आलेला असावा. आणि तिसरा घटक सांगितलंय अन्नाद्यर्थी, त्याला अन्नाची अपेक्षा असावी. हे 3 लक्षणं ज्याच्या ठिकाणी प्राप्त होतात त्याला अतिथी असं म्हणायचं. फोन करून जर आला असेल तर तो अतिथी नाही, तो पाहुणा ठरतो. विठ्ठल. असा जो अतिथी असेल त्या अतिथीचा सत्कार करणं, त्याचं पूजन करणं हा मनुष्य यज्ञ आहे. नृयज्ञ अतिथी पूजनम मनुची भाषा. मी हे सर्व कशा करता सांगतोय. या अतिथीचा सत्कार करणं हे मानवाचं असलेलं परम कर्तव्य आहे. आपल्याकडे आलेला अतिथी आम्ही जे देऊ ते घेऊन जाईल आणि जर काही दिलं नाही, विनमुख जर पाठवला तर तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही. तो त्या यजमानाची पुण्य सामग्री घेऊन जात असतो, भाग्य हिरवून येत असतो. आलिया अतीता मन तसा पुढे, आलिया अतीता मन तसा पुढे, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. तसा पुढे मन तसा पुढे, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. आलिया अतिथा म्हणत असा पुढे आपुढे रोकडे सत्व जाय. आलेल्या व्यक्तीला पुढचं दार जर आपण दाखवतो तर आपलं सत्व जातं, पुण्य जात आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं असेल, जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती. म्हणून जीवनामध्ये काही करता येईल तर अतिथी सत्कार करा. एक कटाक्ष ठेवा, आपल्या घरातलं कोणीही बिनमुख जाणार नाही याची माणसाने काळजी घ्यावी. अतिथी सत्कार हा परम धर्म सांगितला. हा राजहंस विचार करतोय, मी ज्या झाडावर राहतो त्या झाडाच्या आश्रयाला हा आलाय, याचा अर्थ हा माझा अतिथी आहे. म्हणून करुणेने त्या राजहंसाने आपले पंख पसरले आणि त्या प्रवाशाच्या मुखावरती सावली केली. सावली आली त्यामुळे याला झोप चांगली लागली. सायंकाळच्या वेळेला उठला, पुढच्या प्रवासाला निघणार तेवढ्यात तो राजहंस खाली उतरला. त्या राजहंसाने त्याला सांगितलं, मनुष्यवाणीत बोलायला लागला, आपण पुढच्या प्रवासाला निघत आहात परंतु पुढचा प्रवास हा खडतर आहे. पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला उपहाराकरता काही साधन सामग्री मिळणार नाही. अनेक हिंस्र श्वापद आहेत, यामुळे तुम्ही आज इथेच मुक्काम करा आणि उद्या सकाळी तुम्ही पुढच्या मार्गाला लागा. प्रवासाला ते पटलं, पण आता या ठिकाणी जर मुक्काम केला तर भोजनाची व्यवस्था काय, काहीतरी आहार मिळाला पाहिजे. त्या राजहंसाने त्या प्रवाशाला काही फळं वगैरे आणून दिली. राजहंसाने सांगितलं, मी तुम्हाला फळं आणून देऊ शकत होतो, या प्रकारे मी अतिथी सत्कार करू शकतो, तो करतोय. पाणी तुम्हाला आणून देऊ शकत नाही, पण जवळ सरोवर आहे, मी तुम्हाला सरोवरावर घेऊन जातो, तुम्ही असं करा, तिथे पाणी प्या. या सरोवरापर्यंत घेऊन गेला. राजहंसाने काही पानं त्या प्रवाशाला आणून दिली. सांगितलं की आता द्रोण करा, रात्री जर तुम्हाला कदाचित तहान वगैरे लागली पुन्हा आपल्याला सरोवरावर येता येणार नाही. प्रवाशाने द्रोण तयार केला, पाणी सोबत घेतलं, रात्र गेली. सकाळी उठल्यानंतर हा प्रवासी विचार करायला लागला, त्या राजहंसाने काय सांगितलं, पुढच्या प्रवासामध्ये
काही शिदोरी मिळण्याची शक्यता नाही, काही अन्न मिळण्याची शक्यता नाही, आपल्यासोबत काहीतरी असावं याकरता म्हणून ज्याने आतापर्यंत एवढा उपकार केला, एवढं सहकार्य केलं, त्या प्रवाशाने त्याच राजहंसाला मारलं, त्याचं मांस भाजलं आणि शिदोरी म्हणून आपल्यासोबत घेऊन निघाला. राजाकडे ज्या वेळेला हा राजहंस 2-3 दिवस येईना, त्यावेळेला राजाने त्या सेवकांना सांगितलं, जरा बघा रे, आपल्या त्या राजहंसाची काही प्रकृती बिघडली का, काय झालंय, काय येत नाहीये. ज्या वेळेला ते सेवक तिथे येऊन पाहतायत, तर सर्व प्रकार लक्षात आला. राजाला येऊन सांगितलं, राजा, आपल्या राजहंसाला कोणीतरी मारलाय, त्याला भाजलाय, कोणीतरी शिदोरी म्हणून त्याला बरोबर घेऊन गेलाय. राजाने हुकूम सोडला, ज्याने आपल्या राजहंसाला मारला असेल त्याचा शोध घ्या. शोध घेता घेता हा व्यक्ती सापडला, प्रवासी सापडला, राजा समोर हजर केलं. आता राजाने त्या प्रवाशाला विचारलं की काय त्यांनी तुझा असा अपकार केला होता की त्यामुळे त्याला तू मारावं. प्रवाशाने उत्तर दिलं, महाराज, अपकार तर नाही, पण त्याने उपकारच केला माझ्यावरती, मला सहाय्यताच केली. राजा म्हणाला, एवढा उपकार केला तरी देखील तू त्याला का मारलं? काय नाही, पुढचा शिदोरी म्हणून, आहाराची व्यवस्था म्हणून मी त्याला मारलाय. राजा म्हणाला, ज्याने उपकार केले त्याच्याविषयी तू असा कृतज्ञ झालास, तुला काय शिक्षा द्यावी मला कळत नाही म्हणे. राजाने विचार करून शेवटी सेवकांना सांगितलं, याची खांडोळी करा म्हणे, बारीक बारीक तुकडे करा आणि कोल्ह्या कुत्र्यांना खाण्याकरता टाकून द्या. राजाज्ञेप्रमाणे सेवकांनी त्याचे तुकडे तुकडे केले, गावाच्या बाहेर त्याचं ते मांस टाकून दिलं. 2-4 दिवस गेले. 2-4 दिवसांनी गावातली काही मंडळी आली. राजेसाहेबांना सांगितलं, राजेसाहेब, गावाच्या बाहेर काही मांस पडलेलं आहे, खूप दुर्गंधी सुटलेली आहे, कृपया करून ती दुर्गंधी नष्ट करण्याची काहीतरी व्यवस्था लावा. राजाने सेवकांना सांगितलं, बघा रे काय पडलंय. सेवक जाऊन पाहतात तर आपणच टाकलेलं मांस आहे. राजाला येऊन सांगितलं, राजेसाहेब, आपल्या राजहंसाला ज्याने मारलं ना, त्याचे जे तुकडे करून टाकले ते तेच मांस आहे, त्याचीच ही दुर्गंधी आहे. राजा विचार करतोय, तिथे कोल्हे कुत्रे नाहीत का, खात नाही. सेवकांनी सांगितलं, कोल्हे कुत्रे आहेत, मांसाच्या अवतीभोवती फिरतात, पण मांसाला तोंड लावत नाहीयेत. आता काय करावं? शेवटी राजाने सांगितलं, आपल्या जंगलामध्ये काही राक्षस आहेत आणि राक्षस हे नरभक्षी असतात, त्यांना बोलावून आणा. राक्षसांना बोलावून आणल्या गेलाय. राक्षसांना सांगितलं, तेवढी दुर्गंधी नष्ट करा, तेवढं मांस खाऊन टाका. राक्षसाने सांगितलं, ठीक आहे, तुमची आज्ञा. मांसापर्यंत गेले. एका राक्षसाने त्यातला एक मांसाचा तुकडा उचलला, नाकापर्यंत आणला, वास घेतला, ते मांस टाकून दिलं आणि राजाला येऊन सांगितलं, राजा, आम्ही राक्षस आहोत, नरभक्षी आहोत, मांस भक्षण करतो, परंतु हे मांस आम्ही खाणार नाही. का खाणार नाही? त्यांनी सांगितलं, हे मांस कृतज्ञाचं आहे. विठ्ठल म्हणजे जीवनामध्ये जर कृतज्ञता असेल तर किती मोठा दोष आहे. त्या कृतज्ञाचं मांस राक्षस देखील खात नाही. मग मानवाने कृतज्ञ असावं का कृतज्ञ असावं? विठ्ठल जीवन कृतज्ञ संपन्न असावं. किंबहुना एक सूत्र पाहायला मिळतं, यावत जीवम त्रयो वेन्द्या वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञानाप्तये पश्चात कृतघ्नत्व निवृत्तये. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तिघा जणांचं वंदन करावं. कुणाकुणाचं आहे? वेदांतः म्हणजे वेदाचा सिद्धांत आहे. गुरुहु ज्यांनी आपल्याला काही विद्या प्रदान केलेली आहे, साक्षात असेल अथवा परंपरा या असेल, आणि ईश्वर हा या जगाचा नियंता. या तिघांना आजीवन नमस्कार करावा, वंदन करावं. कशा करता? आदौ ज्ञानाप्तये, पहिले ज्ञान प्राप्त होण्याकरता. ज्ञान प्राप्ती झाली, मग आता गरज काय असं नाही. कृतघ्नत्व निवृत्तये, नंतर मात्र कृतघ्नता आपल्या ठिकाणी येऊ नये याकरता म्हणून त्यांचं वंदन करायचं असतं. आज चालू असलेला जो सोहळा आहे, तर हा सोहळा म्हणजे आपल्याकडे कृतज्ञता येऊ नये, तर उलट पक्षी बाबांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी कृतज्ञता आहे, ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरताचा हा सोहळा आहे. विठ्ठल आणि म्हणून
ज्यामध्ये संत वर्णन केलंय असा अभंग या ठिकाणी घेण्याचं धाडस मी केलं. धाडस याकरता म्हणतोय, समोर असलेली एवढी मोठी मोठी मंडळी आहेत की काय बोलावं हा प्रश्न आहे. पण सद्गुरु कृपेने जे काही तोडकं मोडकं अल्पसं बुद्धिंगत झालंय त्यानुसार चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून साधूचं महिमान वर्णन करतात, साधूंचं मोठेपण सांगतात. जगामध्ये मोठं कोण याचा जर विचार केला तर देव मोठा आहे आणि दुसरं मोठं कोण तर संत मोठे आहेत. म्हणून नामदेवराय तर स्पष्ट साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. एक वेळेला नाही त्रिवार उच्चार करून साधूंचं मोठेपण सांगताय. वस्तुतः एकच गोष्ट दोन वेळेला सांगणे पुनरुक्ती दोष आहे, निरुक्ती दोष आहे. पण काही स्थानं मात्र अशी आहेत की त्या ठिकाणी जर एकच गोष्ट वारंवार जरी सांगितली तरी ती दोषास्पद ठरत नाही. साहित्यशास्त्रामध्ये मम्मटांनी केलेला एक काव्य प्रकाश ग्रंथ आहे आणि यामध्ये 8 स्थानांचा निर्देश केलाय की ज्या ठिकाणी पुनरुक्ती ही दूषित होत नाही. विषादे विस्मये कोपे, हर्षे दैन्येव धारणे, प्रसादे चानुकंपायां पुनरुक्तिर्न दुष्यते किंवा पुनरुक्तन्न दुष्यती. दोन्ही पाठवित आहेत. विषाद असेल, विस्मय असेल, आश्चर्य असेल, कोप असेल, रागामध्ये, हर्षे अति आनंद झाला त्यामध्ये, दैन्य दीन भाव ज्या ठिकाणी प्राप्त झाला, दैन्य प्राप्त झाला त्यावेळेला अवधारणे, अवधारण निश्चय, त्यावेळेला निश्चय करायचा असतो, निश्चयाने सांगायचं असतं, त्यावेळेला एकच गोष्ट वारंवार सांगितली जाते. प्रसादे चानुकंपायां, प्रसाद अनुकंपा या ठिकाणी पुनरुक्ती दूषित होत नाही. म्हणून उपनिषदांचं जर आपण चिंतन केलं तर परमात्म स्वरूपाचा श्वेतकेतूला उपदेश करत असताना 9 वेळेला उपदेश केलाय आणि ज्या वेळेला तो श्वेतकेतू विजज्ञ असं म्हणाला, कळालं आता कळालं, त्यावेळेला त्याला स्थगिती देण्यात आली. तात्पर्य काय आहे? पुनरुक्ती. एकच गोष्ट 2 वेळेला सांगणं पुनरुक्ती दोष आहे. इथे तर महाराज 3 वेळेला म्हणतात. हा पुनरुक्ती दोष नाहीये तर निश्चया करता म्हणून त्रिवार उच्चारे विठ्ठल. काय असतं, एखादी गोष्ट ज्या वेळेला अनेक वेळेस सांगायची असते त्यावेळेला ती किती वेळेला सांगावी तर त्याचा विचार करत असताना सांगितलंय की ती किमान 3 वेळेला सांगावी. 3 वेळेला सांगितली की याचा अर्थ होतो ती अनेक वेळेला सांगितली आहे. पूर्वमीमांसेमध्ये या संबंधाने एक चिंतन आलेलं आहे.
अश्वमेध प्रकरणाचा विचार करत असताना त्या ठिकाणी पारव्यांचा त्याग करायला सांगितलेला आहे आणि वाक्य आलंय कपिंजलान आलभेतो. इथे कपिंजलान असा जो शब्द आला आहे हा बहुवचनी शब्द आहे. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. एकाचा त्यावेळेला उच्चार करायचा आहे, सांगायचं आहे त्यावेळेला एक वचन, दोन सांगायचे त्यावेळेला द्विवचन आणि तिनापासून अनंतापर्यंत ज्या वेळेला सांगायचं आहे त्यावेळेला बहुवचनाचा प्रयोग हा होत असतो. इथे शब्द आलाय कपिंजलान आलभेत, म्हणजे याचा अर्थ आहे अनेक पारव्यांचा त्याग करायचा आहे. कपिंजल शब्दाचा अर्थ पारवा, आलभन याचा अर्थ आहे त्याग. आता प्रश्न इथे असा निर्माण होतो, बहुवचन असल्यामुळे नेमका किती पारव्यांचा त्याग करायचा की जेणेकरून बहुवचन पूर्ण होईल. कारण ही एक क्रिया यज्ञातली, जोपर्यंत ही क्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढची क्रिया संपन्न होणार नाही आणि जोपर्यंत पुढची क्रिया संपन्न होत होत यज्ञ संपन्न होणार नाही तोपर्यंत अश्वमेध पुरा कसा आहे. म्हणून पूर्वमीमांसेने याकरता एक अधिकरण तयार केलं, कपिंजलाधिकरण त्याला म्हटलंय आणि त्यामध्ये बहुवचनाचा विचार करत असताना सांगितलं बहुवचनानां त्रित्वे पर्यवसानम. बहुवचन ज्या वेळेला सांगायचं असेल त्यावेळेला तीन वेळेला सांगावं, त्रित्वामध्ये ते बहुवचन परिपूर्ण होत असतं. व्यवहारातही असंच आहे आणि शास्त्रामध्येही असंच आहे. व्यवहाराचा आपण विचार करत असताना एखाद्या ठिकाणी जर लिलाव चालला असेल तर लिलावामध्ये पुकारा करणारा जो आहे तो पुकारा करणारा सुद्धा 3 वेळेला पुकारा करत असतो. एखादी गोष्ट विकायची आहे, तिथं किमतीच्या संबंधाने पुकारा झाला, अमुक अमुक वस्तू 100 रुपयाला, 100 रुपये 1, 100 रुपये 2, 100 रुपये 3. 3 झाला आणि 3 झाल्यानंतर जर कुणी म्हणाला नाही आता मी 200 रुपये देतो तरी सुद्धा तो पुकारा करणारा म्हणत असतो की आता ते घडणार नाही. मी 3 वेळेला सांगितलं याचा अर्थ असा आहे की मी अनेक वेळेला सांगितलं आणि अनेक वेळेला सांगून सुद्धा त्यावेळेला जर तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नसाल तर आता तुमची वाढीव किमतीकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. अर्थ काय लक्षात आला. व्यवहारामध्ये सुद्धा 3 वेळेला सांगणं यामध्ये बहुवचन सिद्ध होतं. विठ्ठल व्यवहारातही 3 वेळेला सांगितलं की बहुवचन पूर्ण होतं. शास्त्रामध्ये देखील 3 वेळेला तीच गोष्ट सांगितली अथवा क्रिया केली की त्या संख्येने 3 या संख्येने बहुवचनाची परिपूर्णता होत असते. महाराजांना अनेक वेळेला साधूंचा मोठेपणा सांगायचा होता, संतांचं मोठेपणा सांगायचं होतं, पण अनेक वेळेला सांगूनही ते पूर्ण झालंच नसतं. कारण की बहुवचनाला अंत नाहीये. यामुळे 3 वेळेला फक्त विचार मांडला. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी जगामध्ये मोठी साधू आहेत, संत आहेत. हे संतांचं असलेलं मोठेपण कसं आहे त्याचा विचार करत असताना ते निरपेक्ष मोठेपण आहे. मोठेपणात पुन्हा 2 प्रकार आहेत. एक सापेक्ष मोठेपण आहे आणि एक निरपेक्ष मोठेपण आहे. उदाहरण सांगतो. 3 भाऊ असतील तर या 3 भावांमध्ये पहिला जो सर्वात वडील आहे तो मोठा आहे, जो मधला आहे त्याचा जर आपण विचार केला तर धाकट्यापेक्षा तो मोठा आहे, पण जो वडील भाऊ आहे त्याच्यापेक्षा मात्र तो धाकटा आहे. म्हणजे सापेक्षतेने त्याच्या ठिकाणी असलेलं मोठेपण आहे. पण जो सर्वात मोठा भाऊ आहे त्याचा जर आपण विचार केला तर तो मात्र सर्वात मोठा आहे. त्याप्रमाणे संतांचा जर आपण विचार केला तर संतांचं असलेलं मोठेपण सापेक्ष मोठेपण नाही, तर संतांचं मोठेपण हे निरपेक्ष मोठेपण आहे. विठ्ठल या संदर्भामध्ये गुरुवर्य श्री परमश्रद्धेय शेखर महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता. तेवढा सांगतो आणि अभंगाकडे येतोय. संतांचं मोठेपण महाराजांनी वर्णित केलं आहे म्हणून मी हा विचार मांडतोय. एकदा नारद महर्षी वैकुंठामध्ये गेलेत. देव निवांत आहेत आणि अशा स्थितीमध्ये दर्शन झाल्यानंतर नारदांनी देवाला सांगितलं, देवा बरेच दिवस झाले, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, पण आपला एवढा मोठा असलेला व्याप यामुळे आतापर्यंत विचारणं झालं नाही. विचारू काय?
भगवंताने सांगितलं, अरे तुझ्यासारख्या भक्ताने जर विचारलं तरी केव्हाही सांगायला तयार आहे. एकीकडे रणभूमी शंख नाद झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये अर्जुन मला विचारतो तरी देखील त्याला त्या ठिकाणी मी गीतेचा उपदेश करतो. आता निवांत आहे, विचारा काय विचारायचंय. नारद म्हणतात तेव्हा काही फार मोठा अवघड प्रश्न आहे असा नाही, तत्वज्ञानाचा प्रश्न आहे अशातलाही भाग नाही. काय विचारायचं विचारा ना. काही नाही, माझा फक्त एकच प्रश्न आहे, जगात मोठं कोण आहे म्हणे, एवढा फक्त माझा प्रश्न आहे. प्रश्न ऐकला आणि भगवंताने उत्तर दिलं, अहो नारदा, जगात सर्वात मोठे तुम्हीच आहेत. नारद म्हणाले, देवा चेष्टा करू नका, मी तुम्हाला विचारायला लागलो जगात मोठं कोण आहे, मी समोर आहे, तुम्ही म्हणतात की जगातले मोठे तुम्हीच आहात. देवाने सांगितलं, खरं सांगतो. नारद म्हणाले, मला पटत नाही. भगवंताने सांगितलं, तुमच्या दृष्टिकोनातून जो मोठा असेल तो तुम्ही मला सांगा, तिथनं माझं प्रवचन मी चालू करतो. तुम्ही मोठे कसे आहात मी तुम्हाला सिद्ध करून देतो. नारदाने थोडासा विचार केला आणि सांगितलं, देवा माझ्या दृष्टिकोनातून सर्व भूतांना धारण करणारी ही पृथ्वी जी आहे ती सर्वात मोठी आहे. पृथ्वी तावदियम अतीव विस्तृतमती, विस्ताराने युक्त आहे. भगवंताने विचारलं, नारदा तुम्ही अगदी विचारपूर्वक उत्तर देताय. हो, विचारपूर्वक मी दिलेलं उत्तर आहे, ही पृथ्वी मोठी आहे. नारद म्हणाले, भगवान म्हणाले, ठीक आहे, पृथ्वी मोठी, पण ही पृथ्वी कशी आहे तर या पृथ्वीला समुद्राने वेष्टन केलेलं आहे. आपण रोज उठल्यानंतर अंथरुणातनं जमिनीवर पाय टेकवण्याच्या पूर्वी एक भूमी प्रार्थना करतो, जमिनीला हात लावतो, म्हणजे अर्थात तुम्ही सगळे करतात असं गृहीत धरूनच मी बोलतो. आपण रोज पृथ्वीची प्रार्थना करतो. पहिलाच शब्द आहे समुद्र वसने देवी. वसन शब्दाचा अर्थ वस्त्र होतो, वेष्टन करणार. आता प्रश्न असा आहे, पृथ्वी मोठी आहे मान्य, पण पृथ्वीला वेष्टन कोणाचं आहे? या समुद्राचं आहे. मग वेष्टित होणारा मोठा का वेष्टन करणारा मोठा? योग्यतेचा विचार नाही, आकारमानाचा जरी विचार आपण केला. गाथा आहे, गाथ्याला आम्ही वर्ण वस्त्र जे आहे ते गुंडाळलं. आकाराच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर गाथ्याला जे वस्त्र गुंडाळलं जातं ते वस्त्र मोठं का तो गाथा मोठा? मी पुन्हा बोलतो, योग्यतेचा विचार मी मांडत नाही, मी आकारमानाचा विचार मांडतोय. आकारमानाच्या दृष्टिकोनातून ज्याने आविष्टित केलं जातं ते मोठं आहे. नारदा, पृथ्वी मोठी, पण पृथ्वीला समुद्राने वेष्टन केलं आहे. नारद म्हणाले, देवा बरोबर सांगताय तुम्ही, मला पटलं की समुद्र मोठा आहे. भगवंताने सांगितलं, पण असा असलेला समुद्र कलशोद्भवेन मुनीना, कलशापासून ज्याचा जन्म झाला अशा अगस्तींनी एका आचमनात तो प्राशन केला. इथे ओंजोळीच नाही, घोटात म्हटलेलं नाहीये, इथे आचमनात म्हटलेलं आहे. आचमन काय आहे? आचमनात पाणी प्यायचं नसतं, आचमनात पाणी चाखायचं असतं. विठ्ठल, चम धातू आहे, याचा अर्थ चाखणे असा होतो. माशमात्रम पिबेत जलम. पारस्कर गृह्य सूत्रामध्ये आचमन कसं करावं या संबंधामध्ये बराच विचार आलेला आहे. अनेक सूत्रावली हा धर्मशास्त्राचा एक ग्रंथ, यामध्ये आचमनाचे 6 प्रकार सांगितले. वैदिक आचमन वेगळं, स्मार्त आचमन वेगळं, श्रौत आचमन वेगळं, पौराणिक आचमन वेगळं, असे एकंदरीत 6 प्रकार सांगितले. बराचसा विचार आहे आचमना संबंधाने. असो, थोडं थोडं पाणी घेणं जे असतं त्याला आचमन म्हणतात. एका आचमनामध्ये या अगस्त्यांनी तो समुद्र प्राशन केला. सांगा आता मोठं कोण झालं? नारद म्हणायला लागले, एवढा मोठा समुद्र पण एका आचमनात जर सेवन केला, अगस्ती मोठे आहेत म्हणे. भगवंताने सांगितलं, पण ते अगस्ती जे आहेत ना, ते अगस्ती आकाशमंडलामध्ये एका ताऱ्याच्या स्वरूपामध्ये निवास करतायत. मग आता विचार करा, एवढ्या समुद्राचं आचमनामध्ये सेवन करणारा, प्राशन करणारा अगस्ती हा जर आकाशामध्ये छोटासा एखाद्या काजव्याप्रमाणे जर चमकत असेल खद्योतवत, तर मोठं काय झालं? नारद म्हणाले, देवा आता मला असं वाटायला लागलंय आकाश मोठं आहे. भगवान म्हणाले, मान्य आहे ना, माझा एक अवतार तुम्हाला माहिती आहे का म्हणे? कधी भागवत ऐकलंय का? अरे म्हणाले, हो ऐकलंय.
बलिराजाची कथा. आदिती मातेने केलेलं पयोव्रत म्हणून प्रगट झालेला मी वामन स्वरूपात प्रगट झालो. बलिराजाचा यज्ञ चालू आहे आणि पूर्णाहुतीच्या प्रसंगाला त्या ठिकाणी मी गेलोय. बलिराजा पाहतोय जणू काही माझ्या यज्ञाचं फळ देण्याकरता यज्ञ नारायण या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्चा केली आहे आणि प्रार्थना करतायत, बटो वामना काय हवंय तुम्हाला? फार बहार आहे. हे वामन समजावून सांगतात, राजा असंतुष्टो द्विजो नष्टो संतुष्टश्च महीधरः. असंतुष्ट असलेला द्विज हा नष्ट होत असतो. म्हणून द्यायचं असेल तर माझ्या पावलाने मला 3 पावलं बोलू दे. बलिराजा सांगतोय, वामना तुम्ही शरीराने जसे वामन आहात तसे बुद्धीनेही वामनच दिसतात. वामन शब्दाचा अर्थ होतो बुट्टा, ठेंगणा, लहान, छोटा. अहो 3 पावलं भूमी वाचतायत, 3 पावलामध्ये संध्येला तरी बसता येईल काय? वामनांनी सांगितलं ते काय करायचं मी माझं पाहिजे. द्यायचंच असेल तर माझ्या पावलाने 3 पावलं भूमी दे. बलिराजाचा नाविलाज झाला. बलिराजाने त्रिपाद भूमिदानाचा संकल्प केला. आता भगवंताने विराट रूप धारण केलं. पहिला जो पाऊल आहे, पहिल्या पाऊलामध्ये खालचे सप्तलोक व्यापले. दुसरा जो पाऊल आहे त्यामध्ये वरचे असलेले ऊर्ध्व सप्तलोक जे आहेत ते व्यापले. विचार करा, एका पाऊलामध्ये वरचे सर्व लोक व्यापले. आकाश त्यामध्ये आलं की नाही? मग एका पाऊलात आकाश व्यापणं मोठं काय झालं? आकाश मोठं झालं तर देवाचे चरण मोठे झाले. नारदांनी सांगितलं, देवा माझे तेच मत आहे, आकाश मोठं आहे मान्य आहे, आकाश हे सर्वत्र वसावे, पण अशा व्यापक आकाशालाही आपण क्रांत केलेला आहे, त्यामुळे तुम्ही मोठे आहात. माझं तेच मत आहे. भगवंतांनी सांगितलं, अहो एवढं सर्व ठीक आहे, पण माझं प्रवचन अजून थांबलं नाहीये. म्हणजे एवढा मोठा असलेला जो मी आहे, तर हा मी तुम्ही तुमच्या हृदयात धारण केला. एवढा प्रभू भावे प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. असा जो व्यापक असलेला, सर्व व्यापक असलेला परमात्मा मी, या मला तुम्ही तुमच्या हृदयात धारण केलं. सांगा नारदा, सर्वात मोठं कोण आहे? नारदांना म्हणावं लागलं, तेव्हा तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. या जगामध्ये संत साधू काय त्यांचा महिमा वारंवार त्यांचा महिमा वाणू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. संत हे मोठे आहेत. संतांना प्राप्त झालेलं जे मोठेपण आहे हे कशामुळे प्राप्त झालं याचा विचार महत्वाचा आहे. त्याची कारणं अनेक आहेत, परंतु प्रमुख कारण आम्हाला सांगता असेल की संतांनी प्राप्त करून घेतलेली जी स्थिती आहे, प्राप्त करून घेतलेलं जे परम प्रयोजन आहे, त्यामुळे संतांना मोठेपण प्राप्त झालेलं आहे.
काय मोठेपण त्यांनी प्राप्त करून घेतलं त्याचा विचार महाराजांनी मांडला. स्वये जनार्दन भेटेची झाले. काय जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं हे माणसाला कळालं पाहिजे. 2-3 विचार आहेत. मनुष्येतर योनीने जे प्राप्त होणार आहे, प्राप्त होऊ शकतं, माणसाने ते मिळवण्याचा प्रयत्न करू नये. जे केवळ मनुष्य योनीनेच प्राप्त होईल, पण जे परमहिताचं नाहीये, परम कल्याणाचं नाहीये, माणसाने तेही मिळवण्याचा प्रयत्न करू नये. जे मनुष्य योनीतच प्राप्त होईल आणि ज्याने परम कल्याण सिद्ध होईल ते माणसाने मिळवल्या वाचून राहू नये. विठ्ठल. वेगवेगळे टप्पे आपण पाहिले. पहिला टप्पा आहे मनुष्य तर योनीने प्राप्त होणे संभवनीय. काय आहे याचा विचार करत असताना जे काही विषय भोग आहेत त्यांचा विचार जर आपण केला तर मनुष्य योनीतही ते प्राप्त आहे, मनुष्य तर योनीनेही प्राप्त आहे. याकरता एक वाक्य आपण समोर ठेवतो. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मे तत्पक्षेरणारा. भूक फक्त माणसालाच लागते असं नाहीये, भूक प्रत्येक प्राण्याला लागते. प्रत्येकाचं अन्न कदाचित वेगळं असेल. सप्तान्न ब्राह्मणामध्ये कुणाचं काय अन्न आहे त्याचा विचार मांडलाय. अन्न प्रत्येकाचं वेगळं असेल परंतु अन्न आहे, आहार आहे, भूक प्रत्येकाला आहे. निद्रा आम्हाला झोप येते असं नाहीये, पशवादिकांनाही झोप येते. भयाचा विचार करत असताना भीती फक्त आम्हालाच आहे असं नाहीये, पशवादिकांनाही भीती आहे. वाघ आपण जर पाहिला तर आम्ही वाघाला घाबरतो, पण वाघाच्या ठिकाणी सुद्धा भय आहे. वाघ आक्रमण का करतो तर मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे त्या संबंधाने माणसाला पाहिलं की वाघाला भय निर्माण होतं. त्याला असं वाटतं की हा मला काहीतरी अपाय करेल, मग याने मला काही अपाय करण्याच्या अगोदर मीच याच्यावर आक्रमण करावं आणि त्याला समाप्त करावं म्हणून तो वाघ जो आहे आक्रमण करतो. म्हणजे वाघाच्या आक्रमणाच्या पाठीमागची भूमिका जर कोणती असेल तर ती भयाची भूमिका आहे. भय त्यांनाही आहे. आणि विषय सेवनाचा जर आपण विचार केला तर पशवादिकांमध्येही आहे आणि मनुष्यातही आहे. सामान्य मे तत्पशुभिर नराणाम. मग जे मनुष्येतर योनीने प्राप्य आहे ते मनुष्याने मिळवण्यात काय विशेष आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करू नये. एक दुसरा टप्पा असा आहे की तो मनुष्य योनीनेच प्राप्य आहे, मनुष्येतर योनीने ते प्राप्य नाही. याचा विचार करत असताना नाथ महाराजांचं एक वाक्य आहे. स्वर्ग नरक कर्म ब्रह्म सुहू प्राप्तीसी मनुष्य जन्म. स्वर्ग जर मिळवायचा असेल तर स्वर्ग मिळवण्याकरता पशवादिकांना तो प्राप्त होईल काय नाही. यज्ञ याग करावे लागतात ते केवळ मनुष्य योनीतूनच. स्वर्ग प्राप्ती करायची मनुष्य योनीने, नरकाची प्राप्ती मनुष्य योनीने. जसं कर्म कराल त्याप्रमाणे पुढची गती प्राप्त होणार आहे. म्हणून बाकीच्या योनींचा विचार करत असताना बाकीच्या योनींना भोगभूमी म्हटलंय पण मनुष्य योनीला मात्र कर्मभूमी म्हटलंय. विठ्ठल. जसं आम्ही कर्म करू त्याप्रमाणे आमची पुढची गती आम्हाला ही सिद्ध होणार आहे. स्वर्ग नरक प्राप्ती करून देणार जे कर्म आहे ते कर्म केवळ या मनुष्य योनीनेच होतं. स्वर्ग प्राप्त झाला म्हणजे कृतार्थता सिद्ध झाली काय तर आम्हाला नाही असं म्हणता येईल. कारण स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी सुद्धा जो पर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये मौज आहे. एकदा का ते पुण्य परिसमाप्त झालं की पुन्हा यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची मुठी उतरे. माऊलींची भाषा. पुराणांचा विचार करत असताना तावत प्रमोदते स्वर्गे यावत पुण्यन्न क्षीयते क्षीण पुण्य पतत्यर्वाग आणि क्षण काल चोदितः. एकदा क्षीण पुण्य झाला आणि क्षण इच्छा नसतानाही पतती आळवात त्याला खाली यावंच लागतं. तुका मने जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुका मने जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे
क्षये अधोगती. स्वर्ग जरी प्राप्त झाला तर मनुष्य योनीनेच प्राप्त आहे, पण परम हिताचा नाहीये, परम कल्याणकारी नाहीये. त्यामुळे तोही मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तर जे मनुष्य योनीनेच प्राप्य आहे आणि ज्यामध्ये परमहित आहे, परम कल्याण आहे, नाथ महाराजांनी सांगितलेली चौथी गोष्ट ब्रह्म, ती ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेतल्यापासून मात्र राहू नये. आणि संतांनी ती ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेतली, स्थिती सिद्ध करून घेतली, म्हणून त्यांना प्राप्त झालेलं मोठेपण आहे. विठ्ठल ती स्थिती प्राप्त करून घेण्याकरता संतांनी केलं काय? तर संतांनी तो जो परमात्मा आहे तो धारण केला, म्हणजे धरला. अभंगाचं प्रथम देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला साया, देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला देवती बळे धरिला सायासे, करुणी नाश उपाधीचा. देव धरिला. धरण्यासारखं काय आहे, काय धरता येतं विचार जर केला तर धरण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. एक देव आहे आणि दुसरा संसार आहे. दोनच गोष्टी धरता येतात. एक तर आत्मपदार्थ आहे आणि आत्मपदार्थ व्यतिरिक्त जर पाहिलं तर सर्व आत्मपदार्थ. वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज गुरुजी म्हणत असत, आयुष्यात त्यांना त्यांचं दर्शन झालं नाही, पण जे वडिलांनी वगैरे ऐकलं, महाराजांची कोटी वडील सांगतात. गुरुजी सांगत असत, ज्ञानात दोनच प्रकार, एक तर ब्रह्मज्ञान, नाहीतर ब्रह्मज्ञान. तिसरा प्रकारच नाही. एक तर प्रमाज्ञान अथवा अप्रमाद ज्ञान, यथार्थ ज्ञान अथवा अयथार्थ ज्ञान. या न्यायाने एक तर देव धरला जाईल, देव नाही धरला गेला तर देव व्यतिरिक्त उरलेला जो आभास मात्र संसार आहे तो धरला जाईल. संतांनी संसार नाही धरला, देव धरला. देव धरला म्हणजे नेमकं काय आहे, ते जे काही धारण करणं आहे ना, ते 2-3 प्रकारचं आहे. रामानुज दर्शनामध्ये शरणागतीचा विचार करत असताना 3 प्रकारची शरणागती सांगितली. तस्यैवाहं ममैवासौ स एवाहमिति त्रिधा, भगवत शरणत्वं स्यात् साधनाभ्यास पाटवात्. तस्यैवाहं, मी त्याचा आहे, ममैवासौ, तो माझा आहे, आणि स एवाहमिति त्रिधा, आणि तो आणि मी एक आहे. असे हे 3 टप्पे आहेत. संसाराच्याही संबंधाने असा विचार करता येतो, मी संसाराचा आहे 1, संसार माझा आहे 2, आणि संसार आणि मी एक रूप आहे 3. देवाच्याही स्वरूपाने विचार करत असताना देव माझा आहे 1, मी देवाचा आहे 2, आणि देव आणि मी एकच आहोत 3. असे 3ही टप्पे संसार आणि देव दोनही बाजूला आपल्याला लावता येतात. विठ्ठल
संसाराकडे जाणं म्हणजे संसाराचं होणं आहे. आणि संसाराचा झाला की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, दुःखाचे डोंगर कोसावे लागतात. कारे होसी दास कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर सोसावया. हा भोगावया. दास झाला म्हणजे हा संसाराचा झाला. तो माझा माझा अहम ममता यामध्ये आला. ममत्व घेतलं की तो संसार माझा झाला. आणि नंतर इतका काही तो एकरूप होतो की तो संसार म्हणजेच मी आहे या भावनेपर्यंत जातो. देवसंबंधाने विचार करत असताना मी देवाचा आहे ही एक भावना आहे. देव माझा आहे ही एक दुसरी भावना आहे. ज्याच्या सुकृताने जीवनामध्ये देव माझा आहे ही भावना निर्माण झाली त्याचं जीवन कृतार्थ होतं. अनेक जण असे आहेत कदाचित मी देवाचा आहे म्हणतात, पण तो माझा आहे असं मात्र म्हटलं जात नाही. देव माझा आहे ही भावना तुकोबरायांच्या जीवनात निर्माण झाली. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा. देव माझा मी देवाचा, देवाचा देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देवाचा देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हेती माझी सत्यवाचा, हेती माझी सत्यवाचा, सत्यवाचा देव पाहावयासी गेलो, गेलो देव पाहावयासी गेलो. माझी सत्यवाचा, माझी सत्यवाचा, सत्यवाचा देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. देव माझा आहे मी देवाचा आहे आणि यानंतर तो देव आणि मी एकच आहे याचा विचार स्वय जनार्दन त्याची झाली या स्वरूपामध्ये आहे. पण धरला हे धारण करण्याकरता देवाला धरण्याकरता काय केलं त्या साधनाचा विचार करत असताना द्वितीय चरण महाराज सांगतात. पूर्वभक्ती धातू विकारिले जन, देवभक्ती धातू विकारिले जन, पूर्वभक्ती धातू विकारिले जन, पूर्वभक्ती धातू विकारिले जन, स्वयंजनादाना केली झाले, केली झाले, जनार्दना केली झाले.
त्रिधातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. गुरुवर्यांनी सांगितलेला क्रम असा. पूर्व पक्षी शब्दाचा एक अर्थ पहिल्यांदा. साधना काय काय केली त्याचा विचार करत असताना पहिल्यांदा पूर्व पक्षी काय केलं? धिक्कारिले जन. धातू धिक्कारिले जन. धातू आणि जन यांचा धिक्कार केला. धातूचा धिक्कार म्हणजे काय आहे? धातू शब्दाचा एक अर्थ शरीर आहे. शरीरामध्ये कफ पित्त वात असे 3 धातू आहेत. म्हणून शरीराला एक नाव आहे त्रिधातुक. त्रिधातुक पूर्ण शब्दाचा विचार न मांडता नामैक देश ग्रहणानुसारे फक्त धातू शब्द त्याच्यामधला स्वीकारला. उदाहरणार्थ बलराम हे मुळात असलेलं पूर्ण नाव आहे. पण भागवताचा जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी रामकृष्ण असा द्विवचनात्मक त्यांचा उच्चार पाहायला मिळतो. इथे राम म्हणत असताना बलरामांचं ग्रहण आहे. बलराम यापैकी फक्त राम म्हटलं की जसं बलरामाचं ग्रहण आहे त्याप्रमाणे त्रिधातुक या शब्दातला धातू शब्द घेतला की त्यामध्ये या त्रिधातुक शब्दाचं ग्रहण आहे म्हणजे शरीर. पहिली साधना कोणती जर असेल तर पूर्व पक्षी धातू या देहाच्या संबंधाने देह वासनाची आहे तिचा त्याग आहे. धातू शब्दाचा दुसरा अर्थ धन असाही आहे, द्रव्य असाही आहे. पूर्वीचं असलेलं जे द्रव्य होतं ते द्रव्य धातू स्वरूपामध्ये आणि नंतर आता निघालेलं जे आहे तर हे नोटा कागदी स्वरूपामध्ये निघाले. आणि यामुळे आपण कोणतीही नोट जर बघितली, 100 रुपयाची नोट जर असेल तर त्यावरती एक वाक्य लिहिलेलं असतं, मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूं. आणि खाली त्या गव्हर्नरची सही असते. याचा अर्थ असा आहे की 100 रुपये आहेत असं नाहीये, पण मी सांगतो म्हणून तुम्ही ते 100 रुपये माना. विठ्ठल. पूर्वी धातूतलं धन होतं त्यामुळे ते खरं धन होतं. ते नाश होण्याची मध्येच बंद पडण्याची भीती नव्हती. ही नोटा आहेत त्यामुळे मध्येच बंद केव्हाही बंद पडू शकतात. धातू शब्दाचा दुसरा अर्थ धन आहे. जी धनवासना आहे, धनैषणा आहे तिचाही त्याग केला. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले पुढचा शब्द आहे जन, याचा अर्थ लोकवासनेचा त्याग केला. परमार्थामध्ये देहवासना लोकवासना यांचा प्रथम त्याग सांगितलाय. हा त्याग झाल्यानंतर मग बळ संपादन करायचंय. देवतिही बळे. आता पुन्हा पूर्वचरणामध्ये लोकवासना देहवासना धनवासनेचा त्याग झाल्यानंतर मग बळ संपादन करायचं. कोणतं बळ संपादन करायचं? अध्यात्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून साधन चतुष्टय संपत्तीचं बळ संपादन करावं लागतं. वेदांत जरी श्रवण करायचं आहे तर कुणाला तो अधिकार? साधन चतुष्टय संपन्नस्यैव अत्राधिकारः. भगवत भक्ती रसायनामध्ये मधुसूदन सरस्वतींनी भक्ती आणि ज्ञान यांच्या वैलक्षण्याचा विचार करत असताना फल, अधिकारी, स्वरूप आणि साधन या 4 प्रकाराने वैलक्षण्य सांगितलं. न स्वरूप साधन फलाधिकारी वैलक्षण्यात भक्ती ब्रह्मविद्ययोः. भक्तीचा अधिकारी वेगळा, ब्रह्मज्ञानाचा अधिकारी वेगळा. भक्तीचं फल वेगळं, ब्रह्मज्ञानाचं फल वेगळं. भक्तीचं स्वरूप वेगळं, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप वेगळं. भक्तीचे साधन वेगळे आणि ब्रह्मज्ञानाची साधन वेगळी. विठ्ठल. ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने जर आपण विचार केला तत्वज्ञानाच्या दृष्टीने तर साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त करून घेणं हे तिथलं असलेलं बळ आहे. मग पहिले या वासनांचा त्याग केला, त्यानंतर ते बळ संपादन केलं. बळ संपादन केल्यानंतर काय आहे? साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली म्हणजे सगळं झालं असं नाहीये. मग त्यानंतर त्याने सद्गुरूंना शरण जायचं असतं. सतद्विज्ञानार्थम गुरुमेवाधिगच्छेत समित्पानिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आचार्यांनी यावर भाष्य लिहित असताना हा एवाकार जो आहे हा सगळीकडे लावला. तद विज्ञानार्थम एव गुरुम एव अभिगच्छेत एव समित्पानिहि एव श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम एव.
हा एवाकार सगळीकडे लावायचा आहे. सद्गुरूंनाच त्याने शरण जायचं आणि सद्गुरूंना शरण गेल्यानंतर मग काय, गेल्यानंतर काही लगेच त्याने प्रश्न विचारायचा नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, पहिले त्यांची सेवा करायची आहे, प्रणिपात करायचा आहे आणि ज्या वेळेला ते प्रसन्न होतील त्यावेळेला मग त्यांना परिप्रश्न करायचा आहे. मग त्या ठिकाणी या सेवेचे सायास आहेत, श्रवणाचे सायास आहेत. केवळ ऐकलं म्हणजे झालं असं नाहीये. आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, 4 टप्पे दिलेले आहेत. श्रवणाचे सायास, श्रवणानंतर मननाचे सायास, मननानंतर निदिध्यासनाचे सायास, हे सायास करायचे. सायासे, हे सायास केले, परिणाम काय झाला, जी उपाधी आहे त्या उपाधीचा नाश झाला. आणि ज्या वेळेला या उपाधीचा नाश झाला, या पद्धतीने या क्रमाने गेले, त्यावेळेला स्वये जनार्दन तेथी धावले, स्वये जनार्दन तेथी धावले, स्वये जनार्दन तेथी धावले. धातू देखारिले, धातू भिकारिले, सर्व पक्षी धातू देखारिले, सर्व पक्षी धातू भिकारिले. स्वये जनार्दन तेथी धावले, स्वये जनार्दन तेथी धावले, स्वये जनार्दन तेथी धावले. हा क्रम गुरुवर्यांनी लावून दिलेला. पहिले वासनेचा त्याग, त्यानंतर बळ, साधन चतुष्टय संपत्तीचं बळ प्राप्त करून घेणे, यानंतर सायास करायचे, सायास करून उपाधीचा नाश करून घ्यायचा आहे, त्या देवाला धारण करायचं आणि अशा पद्धतीने धारण झाला की मग ती ब्रह्मस्वरूपता ही सिद्ध होत असते. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा क्रम आहे. बळे धरीला, बळपूर्वक धरला, हे कोणतं बळ, या संबंधाने विचार करत असताना वेगवेगळ्या बळांचा विचार आपल्याकडे येतो. कायिक बळ आहेत, वाचिक बळ आहेत, मानसिक बळ आहे, कर्माचं बळ आहे, योगाचं बळ आहे, ज्ञानाचं बळ आहे आणि भक्तीचं बळ आहे. असे वेगवेगळे बळ आपल्याला पाहायला मिळतात. काय होतं जगामध्ये, यापैकी एखादं बळ एखाद्याकडे असेल आणि त्याला जर परमात्म्याचा साक्षात्कार झाला तर काही मंडळी त्याच बलाने परमात्म्याचा साक्षात्कार होतो असा आग्रह करताना पाहायला मिळतो. महाभारतामध्ये असं चिंतन आलेलं आहे. द्वारकीचा राणा पांडवा घरी याचा विचार करत असताना, पांडवा घरी म्हणजे कुठे, तर 5ही पांडव आहेत यांच्या ठिकाणी एकाने असा विचार मांडला, नीलकंठी त्याचा विचार दिलाय, या पांडवांमध्ये भीमसेनाला परमात्म्याचा साक्षात्कार का झाला, तर त्यांनी असं कारण सांगितलं की त्याच्याकडे शारीरिक बल भरपूर होतं, म्हणजे कायिक बल. भीमसेनांच्या संदर्भामध्ये अशी कथा आहे, भीमसेनांचा जन्म ज्या वेळेला झाला त्याच वेळेला आकाशवाणी झाली की जगामध्ये जे काही बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत त्या सर्वांमध्ये हा श्रेष्ठ असेल. जन्म झाल्या झालेली आकाशवाणी. यानंतर 10वा दिवस कुंती माता भीमसेनांना हातामध्ये घेऊन त्या झोपडीच्या बाहेर उभी होती. एवढ्यात एका वाघाची डरकाळी ऐकायला आली. घाबरलेली कुंती माता हात हादरला आणि भीमसेन दादा हातातनं खाली पडले. त्या खाली एक दगड होता. आता व्यवहारामध्ये जगामध्ये जर आपण पाहिलं, 10 दिवसाचं मूल जर दगडावर पडलं तर दगड फुटेल का त्या मुलाला मार लागेल, मुलाला मार लागेल. पण इथे तसं झालं नाही. तो दगड जो होता तो दगडच चुरा झाला. तो दगडच ओरडायला लागला, बाळे म्हणे का घन आहे म्हणे. ही 10व्या दिवसाची गोष्ट आहे. याच्या पुढे जर आपण विचार केला तर वैमनस्यामुळे या कौरवांनी लाडवामधनं भीमसेन दादांना विष दिलं. विषबाधा झाली. लता वेली वगैरे जे आहेत त्यांनी भीमसेन दादाचे हातपाय बांधले आणि गंगेमध्ये टाकून दिला. तळाशी गेले. अनेक साप त्या ठिकाणी भीमांना चावले. आणि एक प्रक्रिया अशी आहे, विषाचा उतार विषच आहे. हे साप चावल्यामुळे ज्यांचं जे खाल्लेलं विष आहे ते उतरल्या गेलं. त्या नागांनी भीमांना घेतलं आणि नागलोकात घेऊन गेले. नागलोकामध्ये त्या प्रमुखाने पाहिलं, बलशाली पुरुष दिसतो. कोण आहे, परिचय विचारला. लक्षात आलं हा भीम आहे, हा वायूचा अंश आहे. नाग विचार करतायत, आम्ही वायू पिऊन राहतो,
आमच्या जीवनाचा आधार वायू आहे. सर्पा पिबंती पवनम नच दुर्बल असते. आणि हा आमच्या जीवनाचा जो आधार आहे त्याचा अंश असल्यामुळे याचा आपण सत्कार केला पाहिजे, याला मारायचं नाही. आणि म्हणून भीमांचा त्या ठिकाणी मोठा सत्कार झाला. नागांनी सांगितलं आमच्याकडे बघा म्हणे हे 8 कुंड आहेत आणि या 8 कुंडामध्ये विशिष्ट प्रकारचा रस आहे. यापैकी एखाद्या कुंडातला रस तुम्ही सेवन करा, यामुळे तुम्हाला बलप्राप्ती होईल. भीमदादा म्हणाले एका कुंडातला कशा करता, 8 कुंडातला पितो म्हणे. भीमदादाने 8 कुंडातला रस पिला. जी झोप आली, 8 दिवस झोपले. 8 दिवसानंतर उठल्यानंतर नागांनी सांगितलं या कुंडातला रस तुम्ही सेवन केल्यामुळे तुमच्या ठिकाणी 1000 हत्तीचं बळ प्राप्त झालं. पण आम्ही तुम्हाला काही दिलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या इच्छेने तुम्हाला आता अजून 10,000 हत्तींचं बळ देतो म्हणे. विचार करा हे किती बळ झालं, 11,000 हत्तीचं बळ. पण महाभारतामध्ये धृतराष्ट्राचं चिंतन आलंय. धृतराष्ट्राच्या ठिकाणी 12,000 हत्तीचं बळ होतं म्हणे. सांगण्याचं तात्पर्य आपलं चाललंय भीमसेनाकडे कायिक बल भरपूर आहे. टीकाकार असं म्हणतात की हे कायिक बल भीमसेनाकडे होतं म्हणून भीमसेनाला परमात्म्याचा साक्षात्कार झाला. हे बरोबर आहे का महाराज? केवळ कायिक बलाने परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. हा ते कायिक बल जर परमार्थात वापरलं, परमार्थाच्या उपयोगाला आणलं तर त्याने साक्षात्कार होण्याची मात्र निश्चित संभावना आहे. विठ्ठल अंगात ताकद भरपूर आहे. मग वरातीत नाचण्याचे ऐवजी तो जर हरिपाठात नाचला, कीर्तनात नाचला तर सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे, याने निश्चित भगवंताची कृपा साध्य होईल. कायिक बलाचा प्रयोग त्याला सोबत भावाचं बळ असेल तर मात्र कायिक बलाने परमात्म्याचा साक्षात्कार. काहींच्या ठिकाणी वाचिक बल असतं, काहींच्या ठिकाणी मानसिक बळ आहे. एक कर्माचं बळ सुद्धा शास्त्राने सांगितलेलं आहे. कर्माचं बळ काय आहे? चांगलं कर्म जर आमच्याकडनं आचरण झालं तर कर्माने चित्त शुद्धी होते. सकाम कर्म असेल तर पारलौकिक भोग प्राप्त होतात. निष्काम कर्म असेल तर त्याने चित्ताची शुद्धी होते. चित्ताची शुद्धी करून देणं हे कर्माचं बळ आहे. योगाचं बळ वेगळं आहे. विक्षेप दोष हा निवृत्त होतो योगाने. ज्ञानाचं बळ वेगळं आहे. ज्ञानाचा जर आपण विचार केला, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात. ज्ञानाग्नी जो आहे हा सर्व कर्म भस्म करतो, सर्व पापांचा नाश करतो. हे ज्ञानाचं बळ आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून कोणत्या बळाने देव धारण करायचा आहे तर ते ज्ञान बळ आहे. पण भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण गेलो तर सर्वात मोठं असलेलं जे बळ आहे ते भावार्थाचं बळ आहे. म्हणून ज्ञानोबा नाही तर सांगतात स्पष्ट रीतीने बाकीचे कोणतेही बळ जीवनामध्ये असू देत पण भाव बळ जर नसेल तर तो परमात्मा साध्य होत नाही. भाव बळे आकळे येरावी नाकळे, 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 भाव बळे आकळे येरावी नाकळे. कर्तरी आवड तैसा हरी, कर्तरी आवड तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. कर्तरी आवड तैसा हरी, कर्तरी आवड तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे एकंदरीत काय काय साधनाक्रम झाला याचा जर आपण विचार केला तर देवाला धारण करण्याचं जे बळ आहे ते ज्ञानाचं बळ आहे, ते भावाचं बळ आहे.
असा विचार केला. संतांनी या बळाने तो परमात्मा जो आहे तो साध्य करून घेतला. पण ही सर्व स्थिती जी आहे स्वये जनार्दन तिची झाले, या क्रमाने जाऊन ती स्थिती प्राप्त करून घेण्याकरता तातड करून चालत नाही. महाराज अभंगाच्या अंतिम चरणात सांगतात. तुका म्हणे आशी नसले तातडी, 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 तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. काही गोष्टी करत असताना त्या हळूहळू कराव्या लागतात. एक वचन आपल्याला शास्त्रात पाहायला मिळतं, शनैः कंथा शनैः पंथा शनैः पर्वत लंघनम. ज्ञानाची भूमिका हळूहळू प्राप्त होते. मार्गा जायचंय चालायचंय ते हळूहळू चालावं लागतं. पदोपदी निज पदा गेली, 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 संचित झाली, कर्म संचित झाली, तेथे आपुले नाठले काही, तेथे आपुले नाठले काही, पदोपदी निज पदा गेली हो. हळूहळू एक एक पायरी चढत चढत शेवटी निज पदापर्यंत पोहोचायचंय. हळूहळू जसा जसा जीवनामध्ये अनुभव येत जाईल, मुरला जाईल, त्याप्रमाणे गोडी ही त्या ठिकाणी लक्षात येईल. हा महाराज या ठिकाणी सिद्धांत व्यक्त करतात. एकंदरीत काय साध्य केलं, त्या साधना कशी केली आणि ती साधना करताना तातड करू नये, असा 3 मुद्द्यांचा विचार महाराजांनी या अभंगात सांगितलाय. यामध्ये पूर्व पक्षी हा जो शब्द आहे याचा दुसरा एक अर्थ असा होतो की पूर्व पक्ष. या ठिकाणी सांगितलेला कोण धरला, देव धरला व देवाच्या संबंधाने असलेला पूर्व पक्ष. कसा धरला, काय काय साधना केली, तर मग त्या ठिकाणी धातूचा धिक्कार केला, जनाचा धिक्कार केला. मग या धातूच्या संबंधाने पूर्व पक्ष, जनाच्या संबंधाने पूर्व पक्ष,
बळाचा विचार केला तर बळाच्या संबंधाने पूर्व पक्ष, सायासाचा विचार मांडला तर सायासाच्या संबंधाने पूर्व पक्ष, आणि उपाधीचा नाश सांगितला तर उपाधीच्या संबंधाने पूर्व पक्ष. जोपर्यंत या सर्व पूर्व पक्षांचा धिक्कार होत नाही, म्हणजे यांचं खंडन होत नाही, तोपर्यंत स्वये जनार्दन तेची झाले हा विचार आपल्याला लक्षात घेता येत नाही. म्हणून यांचा पूर्व पक्ष काय आहे याचा थोडक्यात विचार करायचा आहे, तो भगवंताच्या भजनानंतर. विठोबार देवतिही बळे धरिला सायासे, करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षाचा विचार करत असताना पहिले संतांनी कुणाला धारण केलं, कोण धरला तर देव धारण केला, देव धरिला. तर जो पूर्व पक्ष देवाच्या संबंधाने तो असा आहे की देव नाहीच मुळात. देवा या संबंधाने जर आपण विचार केला तर असंभावनाही आहे जगामध्ये आणि विपरीत भावनाही आहे. नाही म्हणणे म्हणजे असंभावना आहे आणि विरोधी किंवा वेगवेगळी मतं मांडणे याला विपरीत भावना असं म्हटलं गेलेलं आहे. आपण सर्व विद्वान मंडळी आहात. विचार सागराला आरंभ करत असताना हा विचार आला आहे. प्रसिद्ध उदाहरण आहे. 10 जण परगावी जाण्याकरता, तीर्थयात्रेला जाण्याकरता म्हणून निघालेले. मध्ये नदी आडवी आली, एकमेकांचा हात धरून नदी पार केली. पण नदी पार केल्यानंतर मनात एक विचार निर्माण झाला, आपण 10 जण पुढे आलो आहोत की नाही हे बघावं म्हणून मोजायला लागले. मोजणारा हुशार होता. त्याने स्वतःला सोडलं आणि बाकीच्यांना मोजलं. त्यामुळे तो म्हणाला निघालो 10 पण आता आहोत 9. दुसरा म्हणाला अरे मोजण्यात काही चूक झाली असेल, मी मोजतो. म्हणून दुसरा जो मोजण्याकरता प्रवृत्त झाला तो याच्यापेक्षा हुशार होता. त्याने तेच केलं, स्वतःला सोडलं आणि बाकीच्या 9 जणांना मोजलं. तो म्हणाला नाही, तू म्हणाला ते बरोबर आहे, 9 जण आहेत. 10वा नाही, 10वा नाही म्हटलं, त्याचं अस्तित्व नाकारलं, झाली असंभावना. पण 10वा जर नाही तर काय झालं, झालं काय? कुणी म्हणालं पाण्याला ओढ होता, वाहून गेला असेल. दुसरा म्हणाला मेला असेल. म्हणजे त्याच्या संबंधाने वेगवेगळे मतं मांडल्या गेली की नाही, विपरीत मतं मांडल्या गेली, झाली विपरीत भावना. एक असंभावना, अस्तित्व नाकारणे असंभावना आणि वेगवेगळी मतं मांडणे विपरीत भावना. जगामध्ये देवाचा जर विचार केला तर काही देव नाही म्हणणारे आहेत आणि काही जर देव आहेत म्हणतात तर त्यांचा देवाचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळे. पहिला देवाच्या संबंधानेच पूर्व पक्ष. तुम्ही म्हणता देव धरेला, पण देव असेल तर धरेला ना, देवच नाही तर काय धरणार? मग त्याला उत्तर द्यावं लागतं. नाही, देव आहे, देव आहे,
देव आहे, इथे निरुक्ती आहे. निश्चयाने महाराज बोलतात देव आहे. देव आहे असं सांगणं म्हणजे त्या पूर्व पक्षाचा, देवाच्या संबंधीच्या पूर्व पक्षाचा हा झालेला धिक्कार. विठ्ठल पूर्व पक्षी कशा कशाचा धिक्कार, कशा कशाचा आपल्याला उत्तर पक्ष करायचा. धातू, धातू म्हणजे शरीर आहे. शरीराचा विचार करत असताना शरीर कसं आहे. महाराज शरीर फार मोठं साधन आहे. शरीर माध्यम खरु धर्म साधनम. एकीकडे महाराज आपणच म्हणायचं नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, आणि दुसरीकडे म्हणायचं की त्याच देहाचा धिक्कार चालत नाही म्हणे. महाराजांनी उत्तर दिलं की ठीक आहे, देह हे साधन आहे, मान्य आहे, पण देहाच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती जोपर्यंत जात नाही, देहात्म वाद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत स्वये जनार्दनतेची झाले ही स्थिती सिद्ध होत नाही. धनाच्याही बाबतीत तसंच आहे. धन हवं की नको त्याचा विचार करत असताना धनात धर्म हा तथा सुखम असं एक शास्त्रवचन आपल्याला पाहायला मिळतं. धनापासून धर्म आहे, धर्मापासून सुख आहे. म्हणजे सुखप्राप्ती करता धन हे सुद्धा एक साधन सांगितलंय. आणि त्याच धनाचा तुम्ही त्याग म्हणतात, त्याचा धिक्कार करायचा म्हणतात. म्हटलं हो, कारण त्या धनाच्या संबंधाने मोह निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते. आणि धनाच्या संबंधाने जर आसक्ती निर्माण झाली तर तो अर्थ अनेक अनर्थांना कारणीभूत ठरतो. म्हणून आचार्य सांगतात अर्थम अनर्थम भावय नित्यम. त्या अर्थाला अनर्थ रूप समजा, म्हणजे त्या धातूचा असलेला हा धिक्कार आहे. जनाचा विचार करत असताना नावलौकिक असावं की नसावं, असावं. महाराज माणसं प्रयत्न करून आपला लौकिक वाढवण्याचा प्रयत्न करतात. लोक सायासे करून बहुते वाढविती आपुल्या कीर्तीते. पण त्या जन लोक वासनेमध्ये जर मनुष्य अटकला तर जीवन पूर्ण होतं, परंतु ती वासना पूर्ण होत नाही. त्याचाही धिक्कार करावा लागतो. तुम्ही म्हणतात बळे धरीला का, परमात्मा धरण्याकरता खरं बळच पाहिजे का. काही दुर्बळ आहेत पण त्या दुर्बळांना सुद्धा परमात्म्याचा साक्षात्कार आहे. आपण गुणांनी भगवान प्रसन्न होत नाही याचा विचार करत असताना बळाचा विचार त्या उग्रसेनाच्या संदर्भामध्ये येतो. उग्रस्य किम पौरुषम. जो यादवपती असलेला उग्रसेन आहे, काय पौरुष आहे, काय बळ आहे. मुलाने उचलून कारागृहात टाकलं म्हणजे बळ पाहिजेच असं नाही. महाराज सांगतात बरोबर आहे, बाकीचं बळ कोणतं असेल नसेल तरी चालेल, परंतु भावाचं बळ मात्र असल्याशिवाय चालत नाही. सायासच करून जर परमात्मा प्राप्त होणार असेल तर विना सायास करणाऱ्यांना सुद्धा परमात्मा प्राप्त होतो. अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. महाराज सांगतात नाही, भक्तीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नवविधा भक्ती करणं हे भक्तीतले सायासच आहे. श्रवण करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये, कीर्तन करणं हे सुद्धा वाटतं तेवढं सोपं नाहीये. पण विधान पटत नसेल तर इथे उभं राहून पाहावं. विठ्ठल त्यावेळेला अशी सगळी मोठी मंडळी समोर असते. महाराज अर्जुनाला गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जो अनुभव आला, जो वाचला, बस तो अनुभव ह्या ठिकाणी प्रत्यक्ष घेतला जातो. असो सायास, विना सायास ही प्राप्ती आहे. आणि करुणिया नाश उपाधीचा, उपाधीचा नाश केल्या वाचून परमात्मा प्राप्त होत नाही असं तुम्ही म्हणतात. नाश उपाधीचा केला आणि मग स्वय जनार्दनतेची झाले. काहींचं असं म्हणणं आहे उपाधीचा नाश झालाच पाहिजे, काही आवश्यकता नाही. 4 प्रकारच्या भक्तांचा विचार करत असताना भगवंताने सगळ्यांना सुकृती म्हटले की नाही. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. चतुर्विधा हा 4 प्रकारचे हे सगळे कसे आहेत. सुकृतीनः म्हणजे पुण्यवान आहेत. जो आर्त आहे तो देखील पुण्यवान आहे, अर्थार्थी जो आहे तो देखील पुण्यवान आहे, जिज्ञासू जो आहे तोही पुण्यवान आहे, ज्ञानी जो आहे तो पण पुण्यवान आहे. मग आर्ता करता अर्थ त्या भक्ताच्या त्या लक्षणावरनं अर्थ ही त्याला उपाधीच आहे की नाही, त्या उपाधीने तो युक्त आहे. जो आरतीचे व्याजे आल्या आपल्याकडे आलेलं संकट निरसन करण्याकरता म्हणून देवाची भक्ती करणारा अर्थभक्त, ही चौकट त्याला लागली. अर्थ ही चौकट लागली म्हणजे ही त्याची उपाधी झाली की नाही. उपाधी काय आहे, जे अपरिच्छिन्न आहे,
त्याला ज्या गोष्टीने परिच्छिन्नता प्राप्त होते ती परिच्छिन्नता प्राप्त करून देणाऱ्या त्या चौकटीला उपाधी असं म्हटलं जातं. विठ्ठल उपाधी शब्दाची ही सोपी व्याख्या. आकाशाचा विचार करताना व्यापक आहे, महाकाश आहे, पण घट आकार निर्माण झाला की त्या घटामध्ये असलेला जी पोकळी आहे त्याला आपण काय म्हणतो? घटाकाश. घटाकाश झालं का तर त्या आकाराने ते अवच्छिन्न झालं, परिच्छिन्न झालं, म्हणून त्याला घटाकाश असं म्हणता गेलं. म्हणजे अवच्छिन्नता निर्माण करणारी, परिच्छिन्नता निर्माण करणारी चौकट जी आहे ती उपाधी आहे. आर्त ही उपाधी आहे, अर्थार्थी ही सुद्धा उपाधी आहे, जिज्ञासू ही सुद्धा उपाधी. जिज्ञासू तो जाणावया लागी. सगळे सुकृती आहे, पण सगळ्यांना तो परमात्मा माझा आत्मा आहे असं म्हणतो का? नाही. ज्ञानी स्वात्मैव मे मतम. म्हणजे याचा अर्थ आहे जोपर्यंत उपाधीचा नाश होत नाही तोपर्यंत स्वयजनार्दन ही स्थिती सिद्ध होत नाही. शेवटचा पूर्व पक्ष असा आहे, म्हणतात स्वयजनार्दन स्थिती झाले तोच परमात्मा स्वरूप झाला. पण जीव आणि परमात्मा या दोघांची धर्म जर आपण पाहिली तर ती भिन्न आहेत. जीव हा अल्पज्ञ आहे, ईश्वर परमात्मा हा सर्वज्ञ आहे. जीव हा परिच्छिन्न आहे, परमात्मा हा अपरिच्छिन्न आहे. जीवाच्या ठिकाणी देश काळ वस्तू हे सगळे परिच्छेद आहेत. परमात्म्याच्या ठिकाणी विचार करत असताना देश काळ वस्तू भेद मावळला, हे सर्व तो अपरिच्छिन्न आहे. मग असे दोन विरुद्ध धर्म असताना ते दोघं एक कसे होतील हा पूर्व पक्ष आहे. त्याचं उत्तर देता येतं. उपाधीचा त्याग केला, ईश्वराकडे असलेली माया उपाधी बाजूला ठेवली, जीवाकडे असलेली अविद्या ही उपाधी बाजूला ठेवली, की दोघांमध्ये अनुस्यूत असलेलं जे तत्व आहे ते निरुपाधिक तत्व हे एकच स्वरूपाचं आहे. अशा पद्धतीने जो जो विचार अभंगामध्ये मांडला त्याचे पूर्व पक्ष पाहून त्याचा धिक्कार केला, त्याचं खंडन केलं की स्वये जनार्दन त्याची झाले ही स्थिती सिद्ध होते. विठ्ठल आता आपण मोठे बाबांचा जर विचार केला तर ती जी जी काही आपण साधना पाहिली ती सर्व साधना परमपूज्य महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. देवती ही बळे धरेला सायासे. अनेक सायास आहेत महाराजांचे, किती सायास आहेत. विद्यार्थ्यांना घडवण्याकरताचे सायास आहेत, अनेक सायास झालेले आहेत. उपाधीचा नाश आहे, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. महाराज माझी सांगण्याची पात्रता नाहीये, पण ज्यांनी महाराजांना जीवनामध्ये खरोखरी अनुभवलं आहे तर त्यांनी हे वर्णन करावं. परमपूज्य बाबांचा माझ्या जीवनामध्ये अगदी मोजका संबंध आला. परमपूज्य गुरुवर्य श्री चक्रांकित महाराज यांच्यासोबत ज्या वेळेला संस्थेमध्ये जाणं झालं तर त्या वेळेला बाबांचा संपर्क जीवनामध्ये प्राप्त झाला, संघ प्राप्त झाला, आणि त्यातून जे थोडके मोडके बाबा कळाले त्यानुसार हा विचार मी या ठिकाणी मांडतोय. कुठल्याही प्रकारची लौकिकाची हाव नाही, धनाची हाव नाही, शरीराविषयी उदासीन अशी स्थिती. म्हणून पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन आणि अशी साधना अशी स्थिती महाराजांची असल्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलावं तर स्वये जनार्दन त्याची झाले बस. या पद्धतीने जी मला या ठिकाणी सद्गुरुनाथांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे सेवा करण्याचा केलेला प्रयत्न आहे. करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. या ठिकाणी एक चांगलं बोलल्या गेलं असेल सद्गुरूंचं ते नाही, एक चुकीचं बोलल्या गेलं असेल क्षमा असावी. आपणा सर्वांचा आशीर्वाद प्रेम याचप्रमाणे उत्तर वृद्धिंगत होत राहावं ही आपल्या चरणाला विनंती प्रार्थना. आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी, समस्त संत मांदियाळीच्या चरणी, उपस्थित असलेली समस्त गुरुवर्य मंडळी या सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर